तो हेलो बच्चों, आज हम लोग देखने वाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन में सबसे पहिले आ जाता है जनरल सोल्यूशन. इसके एक्झाम्पल होते. तर मित्रांनो, हे जे एक्झाम्पल आहेत 9, तर आपण सध्या 6 एक्झाम्पल लिहून घेतलेले आहेत. याच्यावर बसत नाहीयेत. त्यानंतर ह्या 6 नंतर झाल्यानंतर आपण घेणार आहोत 3 एक्झाम्पल. तर सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल येत आहे sin θ = 0. तुम्हाला कोणी पण विचारू द्या sin θ = 0, तर θ ची व्हॅल्यू काय येते. तर बेटा तुम्ही काय लिहिणार, इथं फक्त त्यांना सांगायचं n पाय येते बेटा. काय म्हणायचं, फक्त n पाय. त्यानंतर येतो cos θ = 0, तर θ ची व्हॅल्यू काय येते. तर इथं लक्ष द्या, इथं थोडा वेगळे, कारण cos आला ना बेटा, cos आला ना कधी पण इथं 2 लिहिला जातो. 2n + 1 इथं ब्रॅकेट द्यायचा आणि इथं पाय बाय 2 लिहिला जातो. इथं लक्ष द्या, इथं कारण cos आला की इथं 2 येतो. फक्त दोन जागा 2 येणार आहे. ओके, इथं cos आहे ना, इथं 2 येणार, इथं 2 येणार. ठीक आहे ना, लक्ष द्या. आणि त्यानंतर आहे tan θ = 0, तर cos θ ची व्हॅल्यू काय येणार. tan θ = 0, तर θ ची व्हॅल्यू काय येणार. इथं फक्त सिंपल येणार बेटा n पाय. इथं जे एक्झाम्पल आले तीच इथं एक्झाम्पल आहे, पण हे येऊ शकतो म्हणजे आलेच यार. काय बोलतोय मी पण. तो कोई बात नहीं. इसके बाद आ जाता है 4 नंबरचा sin θ = sin अल्फा. sin θ = sin अल्फा. तर याचा आन्सर असा आहे n पाय प्लस n पाय प्लस इथं परत मायनस आहे, त्यामुळे ब्रॅकेट पुन्हा द्यायला लागते बेटा. तर -1 n अल्फा. लक्ष दे, कसं आलं कसं नाही लक्ष दे बेटा. ठीक आहे ना. तर याच्यानंतर आहे cos θ = cos अल्फा. cos θ = cos अल्फा. इथं थोडं तुला आता सांगितलं ना, cos आला म्हणजे 2 आला, तर इथं काय लिहायचं 2n पाय प्लस और मायनस अल्फा. सिंपल आहे. थोडं अल्फा तर आहेच, इथं आहे अल्फा दोन जागा, इथं पण अल्फाची. आता काय tan θ = tan अल्फा. तर θ ची व्हॅल्यू कधी पण येणार बेटा n पाय प्लस अल्फा. अरे खूप सोपं आहे बेटा, फक्त लक्ष दे आणि काळजीपूर्वक अभ्यास करे. तर हे आहे 6 एक्झाम्पल. तर याच्यानंतर आपण 3 एक्झाम्पल लिहून घेऊया आणि हे अभ्यास कर, स्क्रीनशॉट काढ, मला असं म्हणायचंय. तर चला आपण पुढचे बघूया एक्झाम्पल 3. तर बघू शकता आपण त्यानंतर 3 एक्झाम्पल लिहून घेतलेले आहेत. तर याचं उत्तर एकच आहे. जर तुम्हाला कोणी पण विचारलं sin² θ = sin² अल्फा असेल, किंवा cos² θ = cos² अल्फा असेल, किंवा tan² θ = tan² अल्फा असेल, त्याचं उत्तर फक्त सिंपल आणि साधं आहे. खूप सोपं आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे n पाय. लक्ष दे, n पाय प्लस और मायनस पुढे तुम्हाला माहितीच अल्फा. मित्रांनो इतकं सोपं होतं ना, बघू शकता. आज तिन्हीच एक्झाम्पल कुठला पण जर क्वेश्चन विचारला ना, फक्त लिहायचं θ = n पाय प्लस और मायनस अल्फा. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे 9 एक्झाम्पल. तर कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर हे होते जनरल सोल्युशनचे 9 एक्झाम्पल. कोई बात नाही, अच्छे होंगे. अभ्यास कर बाबा. आपल्याला 12वीला शेटीला 90+ मार्क पडायचे आहेत. 90+ कोणी म्हणेल असे पाडी ना बेटा, अशा नाही पडत, आमचे सर म्हणतात. कोई बात नाही. धन्यवाद बच्चों.